नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पैशाची व्याख्या आणि पैशाची असणारी जी विविध कार्ये आहेत, ही कार्ये नेमकी काय आहेत या संदर्भातील जी सविस्तर चर्चा आहे, ही सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्याने आपण पाहतो की आधुनिक जी काही अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो। संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण जगामध्ये पैशाचा वापर हा अनिवार्य स्वरूपाचा झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। पैशाचा जो काही शोध आहे, या पैशाच्या शोधाने अर्थव्यवस्थेचा जो विकास आहे, हा विकास घडून आलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आणि प्रामुख्याने विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून पैसा हा अत्यंत महत्त्वाचा समजला गेलेला आपल्याला दिसून येतो। प्रामुख्याने मानवाने लावलेले जे काही वेगवेगळे शोध आहेत, या शोधापैकी पैशाचा शोध हा मूलभूत आणि महत्त्वपूर्ण समजला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आपण या ठिकाणी सुरुवातीला पैशाच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, या व्याख्या नेमक्या काय आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्याने पैशाचा अर्थ समजण्याच्या दृष्टिकोनातून पैशाच्या व्याख्या ह्या उपयुक्त ठरत असलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यातील पहिली व्याख्या मार्शल यांनी दिलेला आपल्याला दिसून येते। प्रामुख्याने मार्शल यांनी सांगितलेलं आहे की विशेष चौकशी किंवा शंकेशिवाय ज्या वस्तूचा उपयोग वस्तूच्या किंवा सेवांच्या खरेदीसाठी आणि खर्च देण्यासाठी केला जातो, अशा सर्वसाधारण चलनातील वस्तूचा समावेश पैशामध्ये होतो, असं मार्शल यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं। प्रामुख्याने मार्शल यांनी पैशाची व्याख्या देत असताना सांगितलेलं आहे की प्रामुख्याने पैसा ही एक अशी वस्तू असते की कुठल्याही चौकशीशिवाय किंवा शंकेशिवाय तिचा वापर वस्तू आणि सेवांची खरेदीसाठी आणि जे काही खर्च आहे ते खर्च देण्यासाठी केला जात असलेला आपल्याला दिसून येतो। अशी जी सर्वसाधारण चलनामध्ये असणारी जी वस्तू आहे, या वस्तूचा समावेश मार्शल यांनी पैशामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो। प्रामुख्याने मार्शल यांनी पैशाची ही व्याख्या या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। दुसरी व्याख्या लॉर्ड केन्स यांनी या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते। प्रामुख्याने केन्स यांनी सांगितलेलं आहे की जी वस्तू दिल्याने कर्जाचे आणि मूल्याबाबतचे जे काही करार आहेत, हे करार पूर्ण केले जातात आणि जिच्यामध्ये सामान्य क्रयशक्ती साठवली जाते, अशी जी वस्तू आहे त्या वस्तूला केन्स यांनी पैसा म्हटलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। म्हणजेच की प्रामुख्याने केन्स यांनी व्याख्या देत असताना सांगितलेलं आहे, प्रामुख्याने कर्जाचे आणि मूल्याबाबतचे करार पूर्ण केले जातात आणि ज्या घटकांमध्ये क्रयशक्ती साठवली जाते, अशा घटकाला त्यांनी पैसा असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतरची यातली तिसरी व्याख्या सेलिंगमन यांनी दिलेली आपल्याला पाहावयास मिळते। ती व्याख्या अशी आहे की जिला सार्वत्रिक मान्यता मिळालेली आहे अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा। म्हणजेच की प्रामुख्याने या जे काही सर्व व्याख्या आहेत, त्या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येतं की ज्या वस्तूंना सर्वसामान्य आणि स्वीकार्यता प्राप्त होते आणि देण्याघेण्याचे माध्यम आणि परतफेडीचे साधन म्हणून ज्याचा वापर केला जातो, त्याला पैसा असं संबोधलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। यानंतर या ठिकाणी आपण पैशाची असणारी जी वेगवेगळी कार्ये आहेत, ही कार्ये नेमकी काय आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने पैशाची जी कार्य आहेत, ती कार्य पाहत असताना पहिलं जे महत्त्वाचं कार्य आपण विचारात घेणार आहोत की पैशाची प्रधान किंवा जी मूलभूत कार्य आहेत, ही नेमकी काय आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। प्रामुख्याने पैशाचे असणारे जे काही मूलभूत किंवा प्रधान कार्य विचारात घेत असताना त्यातील जे पहिलं कार्य आहे की विनिमयाचं माध्यम। प्रामुख्याने आपण पाहतो की विनिमय माध्यमाचा अर्थ काय आहे, तर दोन वस्तूंमध्ये जो काही विनिमय आहे, हा विनिमय होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वस्तूचा माध्यम म्हणून वापर केला जातो। प्रामुख्याने पैशामध्ये आपण पाहतो की स्वीकार्यता आणि सर्वसामान्य क्रयशक्ती असल्यामुळे सर्व वस्तूंची खरेदी
पैशाच्या माध्यमातून करता येत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की पैशाच्या मदतीनं आपण अनेक वस्तूंची खरेदी या ठिकाणी करू शकतो. उदाहरण आपल्याला सांगता येते की समजा एक व्यापारी आहे, या व्यापाऱ्याकडं असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू तो काय करतो, विकतो आणि त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू तो इतरांच्याकडून खरेदी करत असतो. म्हणजेच की या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं तर पैशाच्या माध्यमातून विनिमय घडून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि या पैशाच्या कार्यामुळेच कोणत्याही वस्तू केव्हाही कधीही आणि कुठेही खरेदी करता येत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. आज आपण पाहतो की पैसा हा विधिग्राह्य असल्यामुळं आणि त्याच्या पैशामध्ये स्वीकार्यता, सुविभाज्यता, सुबाह्यता हे जे काही गुण आहेत ते गुण असल्यामुळं विनिमयाचं माध्यम हे पैशाचं उत्तम कार्य असलेलं आपल्याला दिसून येतं. पैशाच्या प्रधान किंवा मूलभूत कार्यामधील हे पहिलं कार्य आपण विचारात घेतलेलं आहे. दुसरं कार्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत की मूल्यमापनाचे साधन. प्रामुख्यानं आपण पाहतो की वस्तूचं मूल्य मोजण्याचं प्रमाणभूत साधन म्हणून पैशाचा वापर केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की एखाद्या वस्तूची विशिष्ट किंमत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच की एक पेनाची किंमत 5 रुपये. म्हणजेच की प्रामुख्यानं पैशामुळं वस्तूचं मूल्य मोजता येतं आणि त्याचे जे हिशेब आहेत ते हिशेब ठेवता येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतात. प्रत्येक वस्तूचं किंवा सर्वच वस्तूंचं मूल्य हे पैशामध्ये व्यक्त केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून पैसा हे मूल्यमापनाचं साधन असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हे जी काही प्रमुख 2 पैशाची असणारी मूलभूत किंवा प्रधान कार्ये या ठिकाणी आपण विचारात घेतलेली आहेत. यानंतर पैशाची असणारी जी काही दुय्यम कार्य आहेत ही दुय्यम कार्य नेमकी कुठली आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा करत असताना त्यामधील पहिले कार्य आपल्याला सांगता येतं मूल्य संग्रहाचं साधन. प्रामुख्यानं पैसा हे संपत्ती संग्रह करण्याचं सोयीस्कर आणि सुरक्षित असं साधन असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं पैशाचा गुणधर्म काय आहे तर पैसा टिकाऊ आणि त्याचं मूल्य स्थिर असल्यामुळं प्रामुख्यानं मूल्य संग्रह करणं हे सोयीचं होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पैशाच्या मूल्य संग्रहामुळं किंवा त्याच्या साठवणुकीमुळं भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करणं सोपं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं पैशामुळे भांडवल संचय करता येत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच की प्रामुख्यानं मूल्य संग्रहाचं साधन म्हणून पैशाचं दुय्यम कार्य या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर प्रामुख्यानं पैशाच्या दुय्यम कार्यामधील दुसरं कार्य आपल्याला सांगता येतं विलंबित देणी देण्याचं साधन. प्रामुख्यानं आपण पाहतो की अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणारे जे काही व्यवहार आहेत हे व्यवहार पैशाच्या साह्यानं सुलभ बनत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच की पैशाचं मूल्य हे स्थिर असल्यामुळं विलंबित देणी देण्याचं एक साधन म्हणून पैशाचा वापर केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. आणि पैशाला असणारी जी काही सर्वसामान्य मान्यता आहे ही मान्यता असलेली आपल्याला पाहावयास मिळते. कोणत्याही ठिकाणी पैसा हा स्वीकृत असल्यामुळं कर्ज व्यवहाराचे व्यवहार करणं आणि इतर जे काही देण्याघेण्याचे व्यवहार आहेत ते व्यवहार करणं सोयीचं होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून प्रामुख्यानं पैसा हा या ठिकाणी विलंबित देणी देण्याचं कार्य करत असलेला आपल्याला दिसून येतो. हे दुसरं पैशाचं दुय्यम कार्य आपल्याला स्पष्ट करता येतं. तिसरं कार्य आपल्याला सांगता येतं संपत्तीच्या स्थलांतराचं साधन. प्रामुख्यानं पैशाची दुय्यम कार्य विचारात घेत असताना पैशाच्या मदतीनं संपत्तीचं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं सोयीचं होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पैसा हा वहनीय म्हणजेच की वाहून नेण्याच्या दृष्टिकोनातून सोपा असल्यामुळं प्रामुख्यानं संपत्तीचं स्थलांतर करत असताना ते सोयीचं ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. चल आणि अचल असणारी जी काही मालमत्ता आहे या मालमत्तेचं पैशाच्या मदतीनं कुठूनही कुठेही स्थलांतरित करणं सोयीचं झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की पैशाचं मूल्य हे स्थिर असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि पैशावरती लोकांचा विश्वास असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यामुळं पैशाच्या मदतीनं प्रामुख्यानं संपत्तीचं स्थलांतर
करणं हे सोयीचं होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ही 3 पैशाची असणारी दुय्यम कार्ये या ठिकाणी आपण विचारात घेतलेले आहेत. यानंतर प्रामुख्यानं पैशाची असणारे अनुषंगिक किंवा त्याला आपण आकस्मिक कार्ये असं म्हणत असतो. ही कार्य नेमकी काय आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील पहिलं कार्य आपल्याला सांगता येतं की पतचलनाचा आधार. प्रामुख्यानं आपण पाहतो की पैशाच्या आधारावरतीच पैशाची निर्मिती केली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि रोख पैसा असल्याशिवाय बँका पैसा निर्माण करू शकत नाहीत. म्हणून प्रामुख्यानं पतचलनाचा आधार म्हणून पैशाचा जो वापर आहे हा वापर केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पैशाचं जे दुसरं कार्य आहे हिशेबाचे एकक. प्रामुख्यानं पैसा मूल्य मोजण्याचं कार्य करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि प्रामुख्यानं त्यामुळं हिशेब ठेवणं हे सोयीचं बनत असलेलं आपल्याला दिसून येतं. पैसा हे हिशेबाचं एकक बनल्यामुळं हिशेब ठेवणं हे सोयीचं झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हे एक त्याचं आकस्मिक कार्य किंवा अनुषंगिक कार्य या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतर तिसरं अनुषंगिक किंवा आकस्मिक कार्य आपल्याला सांगता येतं की संपत्तीचं वितरण. प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाटपाचं कार्य पैशाच्या मदतीनं सहजपणे करता येत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. वस्तूचं उत्पादन संयुक्तरित्या करत असताना 4 उत्पादनाचे घटक विचारात घेतले जातात आणि प्रामुख्यानं या संपत्तीचं वितरण या 4 घटकांच्या मध्ये पैशाच्या मदतीनं केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं त्याच्यामध्ये नफा, व्याज, खंड, मजुरी या स्वरूपाची जी वाटणी आहे ही वाटणी करत असताना पैशाच्या मदतीनं ती सुलभरित्या होत असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच की प्रामुख्यानं पैशामुळं संपत्तीचं वितरण करणं हे सुलभ बनलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर चौथं आकस्मिक कार्य आपल्याला सांगता येतं संपत्तीची रोखता. प्रामुख्यानं पैशामुळं संपत्तीमध्ये रोखता निर्माण करता येत असलेले आपल्याला दिसून येते. आपल्याकडे असणारे जे काही मौल्यवान दागिने असतील, सोने चांदी असेल किंवा इतर जे काही स्थावर मालमत्ता आहे, जमीन असेल, घर असेल, या स्वरूपातील जी काही संपत्ती आहे या संपत्तीला साधारणतः पैशाच्या मदतीनं ही सगळी साधन सामग्री आपल्याला खरेदी करता येते आणि प्रामुख्यानं ही साधन सामग्री विकून आपल्याला लगेच प्रामुख्यानं तिचं पैशामध्ये रूपांतर करता येत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की पैशाच्या रोखतेच्या गुणधर्मामुळं संपत्ती पैशाच्या स्वरूपामध्ये ठेवणं शक्य होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच की प्रामुख्याने संपत्तीमध्ये असणारी जी रोखता आहे ही रोखता या ठिकाणी महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि हे एक अनुषंगिक कार्य आपल्याला स्पष्ट करता येतं. 5वं कार्य आपल्याला सांगता येतं भांडवलाची तरलता. प्रामुख्यानं पैशामध्ये वहनीयता म्हणजेच की तो वाहून नेणं आणि त्याचं स्थलांतरित करणं हे 2 गुणधर्म असल्यामुळं भांडवलाची असणारी जी काही गतिशीलता आहे ही गतिशीलता वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. भांडवल संचय करणं हे सोपं होत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि या भांडवलाचा उपयोग करून प्रामुख्यानं त्याच्यामध्ये जी तरलता आहे ही तरलता निर्माण करता येते आणि ती फायदेशीर ठरत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. पैशाच्या अनुषंगिक कार्यामधील सगळ्यात शेवटचं कार्य आपल्याला स्पष्ट करता येतं सीमांत तत्वाचा उपयोग. प्रामुख्यानं पैशाच्या वापराने सर्वांनाच कमाल समाधान मिळवण्याचा मार्ग प्राप्त होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कारण विविध वस्तूंच्या सीमांत उपयोगितेचं मापन हे पैशाच्या मदतीनं केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं पैशाची असणारी ही जी वेगवेगळी कार्य आहेत ही कार्ये या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये पैशाची असणारी मूलभूत कार्य किंवा त्याला आपण प्रधान कार्य असं म्हटलं, पैशाची असणारी दुय्यम कार्य आणि पैशाची असणारी आकस्मिक किंवा पैशाची असणारी अनुषंगिक कार्ये या कार्याच्या संदर्भातील जी सविस्तर चर्चा आहे ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.